तर थोडासा वेळ आपला देखील आम्हाला हवा आहे. तर या ऐकूया आपण पापडीचा आवाज झहीर भाई यांना. थँक्यू डीजे. धन्यवाद तुकाराम मांगेला सर. सरांचा आवाज आपण ऐकत होता मित्रांनो. चला आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. एकविरा चॅलेंजर पहिला चेंडू ड्राईव्ह केला कव्हरच्या दिशेने. चेंडू जातो सीमारेखा जवळ. पाहूया निघून जाईल तो सीमारेखा पलीकडे. चौकार. 4 धावांनी चेतन बोहीर आपला खाता उघडतोय. संघाला पोहोचतोय 4 धावांवर. पहिला चेंडूवर चेंडूला पाठवून दिलाय सीमारेखा पलीकडे. चौकार. तिथे मुंबईची आपण मरीन लाईन बाळ घेतलाय. तसंच हा कव्हर ड्राईव्ह होता. सुंदरसा फटका चेतन. चला दोन्ही संघाला विनंती आहे मित्रांनो, आपलं एक प्रतिनिधी समालोचन पेक्षामध्ये पाठवा. आपल्याला विनंती करतोय. एक चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. सकाळपासून आपण तुकाराम मांगेला सरांचा आवाज ऐकलाय. ऑनसाईड खेळत होता. मिस टाइम शॉट. चेंडू जातोय मिडामुला क्षेत्रक्षेपंत. एक धाव पूर्ण केली गेली. एक धावांनी संघाची धावसंख्याला आकारणी. धावसंख्या होती 5. 4 षटकांची ही लढत पांजू प्रीमियर लीग सीझन 5वं वर्ष आपण पाहतोय. आणि मित्रांनो चांगली स्पर्धा आयोजन नियोजन करताना खूप मेहनत. जे स्ट्राईकला आपण पाहतो. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. फुल टॉच चेंडू होता. ऑन साईडला दिशा दिले. चेंडू निघून येतो सीमारेखा पलीकडे. अजून एक चौकार जयच्या बॅटने. सीमारेखा पलीकडे चौकार. शुक्रिया डीजे. थँक्यू. धन्यवाद. चला लीग मधली ही शेवटचा सामना आपण यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. कोणता संघ क्वालिफाय होणार, कोणते 2 संघ सेमीफायनल खेळणार आहेत. हो सुंदरसा चेंडू होता. टप्पा पडल्याचा थोडासा वेगाने निघतोय. बॅटचा एज लागतोय. बैट का किनारा, विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज बेसहारा. विकेट नंबर 1 गॉन. जय गॉन. कमांड डीजे. शुक्रिया डीजे. थँक्यू. धन्यवाद. चला बॅटर थोडंसं काही ना फास्ट या मित्रांनो. घरामध्ये 4:45 वाजलेत. यानंतर आपल्याकडे अजून 2 सेमीफायनल आणि 1 फायनल आहे. तसं आम्हाला कॉपरेट करा अशी तुम्हाला विनंती करतोय. तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा पांजूच्या या ऐतिहासिक मैदान आपण पाहतो मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजू हा मैदान आणि पांजू प्रीमियर लीगचा थरार. डीबीएन मीडियावर ही तमाम दृश्य आपण पाहतोय. एक चांगली स्पर्धा 2 व्यक्तींनी या चॅनलला उभं केलं. प्रवीण आणि धनंजय मांगेला अशी या 2 व्यक्तीने पूर्ण खाम आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये त्यांचा चॅनल आपण पाहतोय. डीबीएन मीडिया त्यांचा मी मनापूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि आज आपण पांजू प्रीमियर लीगचा थरार पाहतोय मित्रांनो. एक चांगली स्पर्धा. पहिला चेंडू वीरेंद्र लाईफ केला. चेंडू आहे तो लॉंगॉन रिझनमध्ये क्षेत्रक्षेपंत. 1 धाव पूर्ण केली गेली. 1 धावाने आपला खाता उघडतं. संघाला पोहोचतो 10 या धावसंख्येवर.
पहिला षटक मैदानात चालू असताना 5 चेंडूचा खेळ पूर्ण होत आहे. एक गडी बाद झाला. एकविरा चॅलेंजर 11 या संघात हा समोर टीम आहे ते आपण पाहतोय. अचानक क्रिकेट मंडळ ज्या संघ फिल्डिंग करतोय क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन निवेदन आपल्याला पाहायला भेटतोय पांजूच्या मैदानात. पायावर चेंडूचा फ्लिक केला. चेंडू येतोय स्क्वाले काउंट साईडला. एक धाव पूर्ण केली गेली. एक धावांनी संघाची धावसंख्येला 11 आणि धावसंख्या होती ती 11. पहिल्या षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि एक गडी बाद. एकविरा चॅलेंजर या संघाची धावसंख्या ती 11. एक गडी बाद. पहिल्या षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. किती धावा उभारल्या जातील, किती धावांचं आव्हान एकविरा चॅलेंजर हा समोर अचानक क्रिकेट मंडळ या समोर ठेवणार ते नक्कीच आपण पाहणार आहोत मित्रांनो. तिथपर्यंत ऐकूया एक मधुर संगीत आणि परत येऊया मैदानात. कमॉन डीजे. शुक्रिया डीजे. चला तुरीचं क्षेत्रक्षण लावून घ्या. सामन्याला सुरुवात करा. दोन्ही पंच आमचे ऑफिशियल मैदानात दाखल आहेत. इकडची उन्हामध्ये आपण पाहतोय नक्कीच एक चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. पांजो प्रीमियर लीगचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम. साई स्पोर्ट आयोजित पांजो प्रीमियर लीग सीझन 5वं वर्ष आपल्याला पाहायला भेटतोय. एक चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन निवेदन आपल्या डोळ्यासमोर आहे मित्रांनो. लीग फॉर्मेटचा हा शेवटचा सामना. त्यानंतर 2 उपांत्य फेरी मतलब सेमीफायनल नंबर 1, सेमीफायनल नंबर 2 आणि तिसरा सामना ग्रीन फाइनल ऑफ द टूर्नामेंट पांजू प्रीमियर लीग का थरार अपन पाना और मित्रांनो. कहते हैं ना ये तो आगाज़ है, अंजाम बाकी है. अब तो झांकी असली पिक्चर अभी आना बाकी है. इसके बाद वो मुकाबले होंगे, वो नॉकआउट होंगे. सेमीफाइनल की टीमें वो तो जानना होगा कि हर खिलाड़ी जानते होंगे कि वो नॉकआउट मुकाबले रहेंगे हमारे लिए, क्योंकि दोस्तों हर मुकाबले में जी जान लगानी होगी. उद्धव गेंदबाजी पर है. स्विच किया है. गेंद हवा में, खिलाड़ी है मगर नाकाम होते हुए नजर आएंगे. गेंद जा रही है डीबा पॉइंट पर. खिलाड़ी है मगर गेंद को रोक पाएंगे. जब तक गेंद को रोका है 2 रन पूरे हो जाएंगे दोनों बल्लेबाजों के द्वारा. इस 2 रन के साथ रन संख्या जाकर पहुंची हुई 13 धावा. दुसरं षटक चालू असताना आपण पाहतोय साई स्पोर्ट आयोजित पांजू प्रीमियर लीगचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम. 5वं वर्ष आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो. एक चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन निवेदन. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजू या मैदानात आणि मित्रांनो चांगली स्पर्धा या मैदानात पार पाडली गेल्यात आपण पाहिलेल्या आहेत. काका मित्रांनो त्या टायमाला एमारा बॉल आणि मुंबईतील नावादे संघ या मैदानात आपल्या नावाचा डंका वाजून गेल्यात. त्या टायमाला ट्रॉफी पण आपण पाहिले, ते खूप मोठ्या ट्रॉफ्या आपण पाहिल्यात. टॉस चेंडू आहे आउन साईडला. चेंडू येतो मिड विकेटला. क्षेत्रक्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली गेली. फेकीपर्यंत 2 धावा अंकित केल्या जातील का, घातक होईल का, आणि चेंडू हातामध्ये येत नाही आहे आणि 2 धावा अंकित केल्या गेल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येला आणि धावसंख्या 15 धावा. एकविरा चॅलेंजर या संघाची आपण पाहतोय. समोर संघ आहे अचानक क्रिकेट क्लब मंडळ. काय तो मित्रांनो हा सामना दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. कोणता संघ क्वालिफाय होणार, कोणता संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होणार आणि कोणता संघ सेमीफायनल खेळणार ते नक्कीच आपण यानंतर चर्चा तर होणार आहे मित्रांनो. एक चांगली स्पर्धा. फुल टॉस चेंडू मिस टाइम झाला. चेंडू हवामध्ये झेलची संधी आहे. झेल होणार का, झेल सुटला जातोय आणि चेंडू जातो 1 बाउंस. सी मारेका पलीकडे चौकार. कॉलिंग नाही आहे तिकडे. यस नो वेट. एक कॉल झाला पाहिजे होता. माझा झेल आहे, मी घेणार आहे. दोस्तों मित्रांनो हा झेल झाला असता, कॉलिंग झाली असती तर हा झेल झाला असता. एक गडी बाद आपल्याला मैदानात पाहायला भेटला असता. मैदानात चुकीला माफी नाही आहे. मैदानात चुकी करू नका. मैदानात चुकी केली तर तुम्हाला माफी भेटणार नाही आहे. आणि या चौकारांनी धावसंख्येला आणि धावसंख्या 19 19 धावा झाल्यात. एक गडी बाद. एकविरा चॅलेंजर हा संघ पहिल्या फलंदाजी करतोय. जे प्रेक्षक घर बसल्या डिफेन लाईकवर आम्हाला बघतात ऐकतात त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. साई स्पोर्ट आयोजित पांजू प्रीमियर लीगच्या थरारामध्ये आणि 5वं वर्ष मैदानावर पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज. स्वीट केला आणि काय स्वीट केला. चेंडूला पाठवून दिलंय. पाहूया षटकार की चौकार. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा चौकार. कमांडी द्या.
चला चेंडू आतमध्ये द्या. या चौकाराने धावसंख्या 23 23 धावा झाल्यात. दुसरं षटक चालू असताना आपण पाहत आहे विरंदाने जेव्हा आपण पाहतोय तर चेतन भोईर ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. 23 धावा झाल्यात. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होता. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर चौकार, असे या 12 धावा आपण पाहतोय. धावसंख्या 23 23 धावा. 21 चॅलेंजर या संघाच्या एक गडी बाद आपल्याला पाहायला भेटा. मित्रांनो समोर संघ आपण पाहतोय अचानक क्रिकेट क्लब मंडळ या संघाला बैकअप करायला लागणार है. गेंदबाजी पर आप बैकअप करेंगे तो ये मैच बन जाएगा. क्रिकेट का खेल है कि बैकअप नहीं तो फिर आपका पैकअप भी है, क्योंकि ये मुकाबला आपके लिए अहम है, क्योंकि लीग फॉर्मेट आप खेल रहे हैं और आपकी अहम मैदान पर, घरोली मैदान पर आप ये मुकाबला खेलते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि ये आखिरी लीग फॉर्मेट का मुकाबला आपके सामने पेश होता हुआ नजर आ रहा है. लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे. शॉट गेंद बैकफुट पर जाकर पॉइंट के सर के ऊपर से खेल दिया. खिलाड़ी के पास मौका नहीं. ये तीसरा टू बैक चौका, वो भी आता हुआ बल्लेबाज चेतन भोईर के बल्ले से एक लाजवाब बल्लेबाजी. धाव संख्या 27 27 धावा आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ पूर्ण होता है. महागरा षटक आपण पाहतोय. गोलंदाज तो वहाँ पर गेंदबाजी पर है. उद्धव भोईर गेंदबाजी पर है, मगर यहाँ पर गेंदबाजी करनी होगी. ये महंगे साबित होगी तो परेशानी आएगी, क्योंकि इससे मुकाबले अपने घर बैठे नहीं मैदान पर बैठकर ही देखे हैं. शुक्रिया डीजे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाला आपण पाहतोय. ऑफ स्टंप पर गेंद थी. बैकफुट पर जाकर गेंद को पॉइंट और कवर ढूंढना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं चेतन भोईर द्वारा, मगर गेंद विकेट कीपर के दस्तानों में. डॉट बॉल के साथ ओवर नंबर 2 का खेल समाप्त होता हुआ. आइए रंग संख्या बनी है 27 27 धावा झाल्यात. आणि मित्रांनो नक्कीच या सामन्यामध्ये या ठिकाणी आगमन झालंय सन्माननीय बहुजन विकास आघाडी आदरणीय वसई विरारचे नगरसेवक धर्मेंद्रजी यादव साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. बिलालपाडा धाणीव बिलालपाडा आणि त्यांचं पाणजू गावामध्ये प्रथमच ते पाणजू गावामध्ये आलेत. आणि साहेब तुमचं पाणजू गावात हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बहुजन विकास आघाडीचे सन्माननीय नगरसेवक आहेत धर्मेंद्रजी यादव. आपलं पुन्हा एकदा पाणजूच्या या नगरीमध्ये छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगणावर सहर्ष स्वागत. शुक्रिया बरसर. ये हमारे तमाम नगर सेवकों को आप देख रहे हैं इस टूर्नामेंट की शोभा बढ़ती हुई और चार चांद लगते हुए, क्योंकि ये पांजू प्रीमियर लीग का थरार है. धर्मेंद्र यादव सर जी बिलालपाड़ा से पांजू नगरी में आपका दिल के गहराई से इस्तकबाल है. आपलं स्वागत आहे साहेब. मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपलं या सामन्याची आपण शोभा वाढवली. या सामन्यामध्ये 4 चांद लावल्यात. आपल्या येण्याने ह्या सामन्याला 4 चांद लागल्यात. आपण पाहतोय तर पांजू प्रीमियर लीगचा थरार आहे. 5 वर्ष आपल्याला पाहायला भेटतो आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या 27 27 धावा झाल्यात. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा उभारल्या जातील, किती धावा या मैदानात केल्या जातील. फलंदाज एका बाजूला आपण पाहतोय तर वीरेंद्र आणि एका बाजूला चेतन भोईर याला आपण पाहतोय. पहिला चेंडू सुस्त रफ्तारने मग ऑप्शनच्या खूपच बार वाईटचा इशारा पंत करून येतोय. अवंत धावांनी संघाची धावसंख्येला काणी धावसंख्या 28 28 धावा झाल्यात. 30 षटकांचा खेळ पूर्ण 30 षटकांचा खेळ चालू असताना आपण पाहतोय ब्लॉकमध्ये चेंडूचा खोदून काढला. चेंडू जातो मिडावला लॉंगापर्यंत येऊन क्षेत्रपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. एक धावाने संघाची धावसंख्येला कारणी धावसंख्या 29 29 धावा झाल्यात. स्ट्राईकला चेतन भोईर याला आपण पाहतोय. सुंदरशी स्पर्धा, चांगला स्टेडियम आपण पाहतोय. चांगले डगआउट प्रेक्षकांना बसण्यासाठी खेळणा डगआउट आपण पाहतोय. मित्रांनो चांगली नीती केल्या. आउट साईडला चेंडू मिड विकेटला क्षेत्रपर्यंत एकदा पूर्ण केली गेली आहे. तो सगळं क्षेत्राच्या आपण पाहतोय आणि 2 धावा अंकित केल्या गेल्या. 2 धावांनी फुटबॉल खेळला जातो. 3 धावा अंकित केल्या जातील. 4थं धाव पूर्ण होईल का? आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्येला आणि 4थी धाव पण पूर्ण केली गेली आहे. काय चांगली रन विकेट दोन्ही फलंदाजामध्ये आपण पाहतोय. आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या 33 धावा. जिथे 1 धाव होती तिकडे 2 धावा झाल्या. 2 धावा होते तिकडे 3 झाल्या. 3 होते तिकडे 4 झाल्यात. काय रन विकेट पाहिले आपण वीरेंद्र आणि चेतन भोईर यांच्यामध्ये.
चांगली रणविकी दोन्ही फलंदाजामध्ये आपण पाहिली आहे. पुढचा चेंडू चेतन भोईर साडीचा फुलटा चेंडू तर लाईफ केला. लॉंग ऑफला झेलची संधी आहे. घेतलाय झेल. संपला खेळ. चेतन भोईर बॅक टू डगआउट. गॉन. कमांडी जा. चला मित्रांनो, यानंतर सेमी फायनल नंबर 1, त्यानंतर सेमी फायनल नंबर 2 आणि ग्रीन फायनल ऑफ द टुर्नामेंट असे 3 सामने आपल्याकडे असणार आहेत. काय लढत आपण पाहता. सकाळपासून आपण आवाज ऐकत होता तुकाराम मांगेरा सरांचा, भरत राऊत सर, पांजूचे एक भूतन बुलंद आवाज, विराची नगरीची एक आवाज आपण पाहिली आहे मित्रांनो. तुकाराम मांगेरा सर आमची थोडीशी घाई करता मित्रांनो. यानंतर आपल्याला 4-4 षटकांचे सामने खेळायचे आहेत, तर थोडीशी घाई करायची आहे. नाहीतर आयोजक कमिटी आपल्याकडे निर्णय घेणार आहेत. त्यांना काही निर्णय घ्यायची संधी येणार नाही अशी तर तुमच्याकडे अपेक्षा पाळतोय. आउट साईड खेळायचा होता चेंडू. पॅटर्न पाडमध्ये होता चेंडू. शरीराला लागून विखित करत राहतो. लीग बाईचा इशारा पंचाकडून येतोय. एक धावानी संघाची धावसंख्येला आकारणे. धावसंख्या 34, 34 धावा. 30 षटक चालू असताना 4 चेंडूचा खेळ पूर्ण होता. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकविरा चॅलेंजर 11 या फलंदाजासाठी पाहूया किती धावा उभारल्या जातील. सुंदर हा मैदान. फुलटा चेंडू मिस टाइम आहे. झेलची संधी आहे. पाहूया झेल होईल का. सुंदरसा झेल. फलंदाज होतोय बाद. अजून एक गडी बाद करण्यामध्ये यश भेटतोय गोलंदाजाला आणि फलंदाज जातोय तंबूची आश्रयाला. 3रा गडी बाद. थैंक यू डीजे. तिसऱ्या षटकात 5 चेंडूचा खेळ झालाय. सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय ध्रुव यांची. शेवटचा चेंडू न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहे. चेतन नाईक येतोय. नवी बॅटर मैदानात दाखल झालाय. पाहूया 7 चेंडूमध्ये किती धावा उभारल्या जातील. एका बाजूला आपण पाहतो तर वीरेंद्र आहे, आतिश आणि चेंडू पाहायला लागतो. पंचाकडे अपील होते. चेंडू जातो शॉर्ट फाईन लेगला. 1 धाव पूर्ण केली गेली. फेकी जाईपर्यंत 2 धावा अंकित केल्या जातील. धावची संधी आहे आणि फलंदाज बॅक टू डगआउट. गॉन. थैंक यू डीजे. बावीस न्यू बॅटर मैदानात 3 षटकांचा खेळ पूर्ण होत आहे. धाव संख्या आपण पाहतोय तर झाली आहे ती 35 धावा. 4 गडी बाद. एकविरा चॅलेंजर या संघाची आपण पाहतोय आपल्यामध्ये धर्मेंद्र यादव सर यांचं आगमन झालंय. आपल्या सगळ्यांचे लाडकी नगरसेवक पांजूमध्ये आपल्या सरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चलिए दोस्तों, आतिश फलंदाजी करतोय मैदानात.
आतिश तुझ्यासाठी पारितोषिक आले. प्रत्येक 6 101 रुपया. कोणाकडून तुला माहीत पडलं असेल? समजलं ना आतिश? पचा. आणि भावेशला प्रत्येक 6ला एक मॉन्स्टर कुणाल पाटीलकडून. हे दोघांनाही पारितोषिक आहे. आतिशसाठी 101 प्रत्येक 6ला आणि भावेशसाठी मॉन्स्टर्स. चला मित्रांनो, नक्कीच दोन्ही फल्यांसाठी एक प्राईज आलाय. षटकार मारा. आणि नक्कीच मित्रांनो, आज रविवारचा दिवस आपण पाहत आहे. बँक बंद आहे, आयटम आपल्याकडे उघडा आहे, बैंक बैलेंस है अपने, तो फलंदाजी करा. मगर कहते हैं ना, जब इनाम आपके पास कैसे आएंगे, आपको नेक काम करना होगा तो इनाम आपके पास अचानक आएंगे. एक बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं 2026 का महासंग्राम पांजू प्रीमियर लीग चा थरार आपल्याला पाहायला भेटतो मित्रांनो. एक चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन निवेदन. इथे शेत पहिला चेंडू इनसाइड आउट केला. चेंडू जातो कव्हर रिजन मध्ये. शेतपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. चेंडू निघून जाईन का? चेंडू जातो सीमा रेखा पलीकडे. चौकार. धाव संख्या 39 39 धावा स्कोरबोर्डवर लागले गेल्यात. शुक्रिया डीजे, थँक्यू. अजून एक मोठा फटका मिस टाइम आहे. चेंडू हवामध्ये. झेलची संधी आहे. घेतला झेल, संपला खेळ. फलंदाज बाद. प्लेयर रेडी ठेवा प्लीज. लगेच 4 ओव्हरच्या मॅचेस मित्रांनो खेळायचे आहेत की नाही ते सांगा मला. तर धावत या मित्रांनो तयार ठेवा. एका न्यू बॅटर जो फलंदाज बाद होतोय. यानंतर उपांत्य फेरीचा सामना आपण पाहणार मित्रांनो. आपल्यामध्ये उपस्थित आहेत धवेंद्र यादव साहेब, बिलालपाडा या विभागातील नगरसेवक. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तमाम आमच्या पांजू गावातील तमाम व्यक्ती, तमाम आमचे क्रिकेट प्रेमी त्यांच्या वतीने. आणि कोणता पहिला सेमीफायनल यानंतर होणार आहे मित्रांनो, कोणता संघ पुढे येणार आहे? ए ग्रुप, बी ग्रुप अशा 6 संघ. आउट साईडला चेंडू जातो मिडवे लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्रक्षेत्र यानंतर कोणाचा सामना? पहिली सेमीफायनल कोण आहे? बघा, जी पहिली सेमीफायनल आहे ना ते आम्ही दुसरी खेळवतोय आणि दुसरी जी सेमीफायनल आहे ती पहिली खेळवतोय. त्याच्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये द्विजा वॉरियर्स टीम कॅप्टन आणि गावदेवी पांडजू टीम कॅप्टन. या दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. कारण द्विजा वॉरियर्स ग्रुप बी मध्ये नंबर 1ला आहे. पॉईंट टेबल त्यांनी टॉप केलं आहे. आणि ग्रुप ए मध्ये गावदेवी पांडजू हा टेबल पॉईंटमध्ये 2 नंबरवर आहे. त्याच्यामुळे ती सेमीफायनल, पहिली सेमीफायनल द्विजा वॉरियर्स आणि गावदेवी पांडजू दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या. पुन्हा एकदा कॉल देतोय. द्विजा वॉरियर्स आणि गावदेवी पांडजू इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं आहे. सेमीफायनल मॅच, पहिली सेमीफायनल मॅच.
सचिन आणि अलंकार. पूल केला, चेंडूला गोल केला, चेंडू जातो सीमारेखा पलीकडे. षटकार. शुक्रिया डीजे. 22च्या बॅटनी 2 बॅक टू बॅक षटकार. शेवटच्या चेंडूवर 2-5 बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहतोय. शेवटचा षटक चालू असताना इतिश्वर हांबले सर्व जातात त्या मित्रांनो, आणि नक्कीच काय फलंदाजी आपण पाहतोय 22 यांची. शेवटचा चेंडू या इनिंग मधला, या षटकामध्ये आपण पाहतोय. धावसंख्या झाली आहे ती 52 धावा झाल्या. शेवटचा चेंडू आहे. पाहूया षटकार की चौकार. 58 धावा होणार की 56 धावा होणार आहे. शेवटचा चेंडू या षटकामधील, या इनिंग मधला आपल्याला पाहायला भेटतो. हितेश गोलंदाजी करतोय, 22 बॅटिंगवर आहे. शॉट चेंडू पूल केलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय. पाहूया षटकार इनका झेल होईल. चेंडू जातोय सीमारेखा पलीकडे. बॅक टू बॅक 3 षटकारांची आतिषबाजी बोहितच्या बॅटने आपण पाहिली आहे. धावसंख्या झाली ती 58. 59 धावांचं आव्हान आहे. बिग फाईट आहे, बिग लढत आपल्याला पाहायला भेटेल. भावेशची बॅटिंग भावेशच्या बायकोनं पाहिले आहे आणि ती म्हणाले, काय म्हणाले माहित आहे का, अरे बघता का पांजूकरांनो, आमच्या यांनी मारल्या षटकार षटकार षटकार. तब्बल 5,000 रुपये 3 6 साठी भावेशसाठी त्याच्या बायकोकडून. क्या बेहतरीन बल्लेबाजी आहे. चला दोन्ही कर्णधार या. काय बॅटिंग झाली आहे ना मित्रांनो. नक्की चला आपण पाहूया 2 कर्णधार या टॉस साठी, आणि नक्की मित्रांनो सामन्याला सुरुवात होईल. तर आपण मायक्रोफोनवर आवाज ऐकूया या विभागात येईल. आणि एक मित्रांनो एक चांगला आवाज आपले सगळ्यांचे लाडके समालोचक भरत राऊत सरांत. चला टॉस बॉक्समध्ये आम्ही इन्व्हाइट करतोय आपल्या पाणजू गावात प्रथमच ज्यांचं आगमन झालंय, बहुजन विकास आघाडी सन्माननीय नगरसेवक धर्मेंद्रजी यादव साहेब यांना मी विनंती करतोय की या स्पर्धेची पहिली सेमीफायनल मॅच आणि आपल्या शुभ हस्ते या पहिल्या सेमीफायनल मॅचची आपण टॉस करावी. वसई विरार महानगरपालिका नवनिर्वाचित बहुजन विकास आघाडी नगरसेवक धर्मेंद्रजी यादव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पहिल्या सेमीफायनल मॅचची नाणेफेक या ठिकाणी केली जात आहे. अगोदर फोटोशूट करा सर, फोटोशूट घ्या अगोदर. चला नाणेफेक त्या ठिकाणी होते. पहिली सेमीफायनल मॅच. एका बाजूला आपण पाहतोय द्विज वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला गावदेवी पाणजू. वन द टॉस, द्विज वॉरियर्स टॉस विन. 4 ओव्हर मॅच. निर्णय आपला अलंकार. फिल्डिंग द्विज वॉरियर्स वन द टॉस अँड चॉईस द फील्ड. सचिन तुम्हाला बॅटिंग करायची आहे. सन्माननीय नगरसेवक विनंती करतोय आपण आसनस्थ व्हायचं आहे. गिरीश का सुनने का गाना? गिरीश का सुना. गिरीश का दिल ना दिया, दिल ना लिया. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा पाणजू प्रीमियर लीग साईज स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण आवाज ऐकत होतात, पापडीचा आवाज. टेनिस बॉल क्रिकेटला नेहमीच हा आवाज बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण ऐकला, ज्यांनी तारे सिताऱ्यांच्या स्पर्धा देखील कव्हर केल्या आहेत, फिल्म सिटीच्या स्पर्धा देखील ज्यांनी कव्हर केल्या आहेत. हिंदी समालोचक मात्र आज आपल्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर मराठीमध्ये समालोचन करतायत. झहीरबाई यांचं देखील मनापासून आभार. बघा आता यावेळेस म्हणजे मागे चुकी झाली होती अचानक क्रीडा मंडळ यांच्याकडून, यावेळेस ती चुकी सुधारण्याचं काम केलं गेलं आहे. आणि ही मॅच किती महत्त्वपूर्ण आहे, डू आड आहे. जिंकलात तर पुढे जाणार आणि हरलात तर मात्र
पुढच्या मॅचेस फक्त तुम्हाला पाहायच्या आहेत. आघाडीची जोडी या स्पर्धेला आर्थिक सहकार्य बहुजन विकास आघाडीचे सन्माननीय नगरसेवक धर्मेंद्रजी यादव साहेब यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. चला मॅच ऑन करा. 4 ओव्हरच्या मॅचेस खेळवायचे आहेत मित्रांनो. फायनल खराब करायची नाही आहे. जवळपास 4:10 झालेत. अजून याची इनिंग बाकी आहे. त्यानंतर 2 सेमीफायनल 1 फायनल 3 मॅच करायचे आहेत. आणि ही मॅच जर 4:30 पावणे 5 वाजता संपला तर मग वाट लागेल, फायनल खराब होईल. मग 3 किंवा 2 ओव्हरची फायनल होईल. कारण पुढच्या मॅचेस पण आपण 4 ओव्हरच्या खेळवतोय. पहिले षटक आतिश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. सच समोर प्रमोद भोईर फ्लिक केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये फिल्डर आहे मात्र त्याला अगदी बीट करत चेंडू मागे निघून गेला. एकदा पूर्ण डबलचा कॉल दिला गेलाय. रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला आपण तर थोडेसे धीमे आहेत. प्रमोद भोईर 2 धावा आलेत. 59 धावेचे टार्गेट अचानक क्रीडा मंडळ यांच्या समोर ठेवलंय. अप्रतिम पारितोषिक तुम्ही पाहू शकाल. आणि खास करून फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीर इतक्या मोठ्या ट्रॉफ्या फलंदाज गोलंदाज मालिकावीरसाठी कुठेच पाहिल्या नाहीत. कारण या ट्रॉफ्या मास्टर्स क्रिकेटमध्ये 3 नंबरला असतात. आणि की इतर ठिकाणी जे काही गट असतात ना त्या गटामध्ये या ट्रॉफ्या आपण पाहिल्यात. क्रमांक 1 क्रमांक 2 क्रमांक 3 साठी. आणि या ट्रॉफ्या खास प्रोव्हाइड केल्यात फलंदाज गोलंदाज मालिकावीरसाठी. डान्सिंग डाऊन द विकेट. मागे फिल्डर आहे. स्टंपवर हिट झाला असता तर काम बनलं असतं. काय शतरक्षण केलं गेलं आहे. वीरू एक मला आठवला खास करून परवाच्या दिवशी ज्याची मी मॅच पाहिली, वीरू बाबरे. मात्र हा आमचा वीरेंद्र भोईर आहे. खतरनाक बॅटिंग मी पाहिली होती वीरू बाबरेची टिवरीच्या त्या मैदानावर. आणि दुसऱ्या बाजूला मंगेश जाधव लवकर बाद झाले होते. ओ काय घडले. कॅच ड्रॉप झालाय का. कदाचित कारण गोलंदाजाचे हात अक्षरशः डोक्यावर गेले. त्याच्यामुळे कदाचित हा कॅच त्या ठिकाणी सेवागनं ड्रॉप केलाय. महत्वपूर्ण विकेट होती. गुलशन भोईर सारख्या खेळाडूची ती विकेट. गुलशनला संधी दिली पुन्हा खेळण्याची. बघूया संधीचं कसं सोनं करणार गुलशन. धावा संख्या 3. वॉट शॉट. क्या बात है. जबरदस्त फटका. बॉटम हँडचा चांगला वापर केला गेला या ठिकाणी. आणि इथून मात्र चेंडूला फ्लिक केलाय. जबरदस्त फटका. गुलशन भोईर ऑन फायर. सेवागसाठी पारितोषिक आले. सेवाग प्रत्येक कॅचला तुला 100 रुपये. कुणाल भोईर यांच्याकडून प्रत्येक कुणाल पाटील याच्याकडून प्रत्येक कॅच सेवा 100 रुपये. यस डीजे. सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला. क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला. पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. थँक्यू विजय. पुन्हा एकदा यावेळेस ऑन साईडला टर्न केले चेंडूला. शॉर्ट फाईन लेग रिजन. नितीन पाटील चेंडूला फील्ड करतायत. सिंगल मिळणार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक या ठिकाणी संपलं. आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये धावा बनवल्या आहेत या ठिकाणी गावदेवी पाणसू या टीमनं. माफ करा एकविरा चॅलेंजर्स या टीमनं. सेवागला 100 रुपये आहेत ना. ओके म्हटलं मी अचानक कडाकडे खेळतोय. माफ करा. धावा बनवल्यात त्या 10. कुणाल पाटील तुम्ही जे म्हणतायत ना ते आम्ही माईकद्वारे बोलू शकत नाहीत कारण लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. लाईव्ह टेलिकास्टमध्ये भरपूर लोक लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. त्याच्यामुळे
आम्ही त्याच्या बदल्यात तुम्ही प्राईज द्या, कॅश प्राईज किंवा एक गिफ्ट म्हणूया. सेवाक समजेल ते गिफ्ट काय आहे ते गिफ्ट म्हणतो आम्ही. सेवाक प्रत्येक कॅशला तुला एक गिफ्ट आहे. आता गिफ्ट म्हणतो. चला कुणाल पाटील गिफ्ट म्हटलं. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी माईकद्वारे आम्ही. हॅलो ठीक. चला जास्त चर्चा करू नका मित्रांनो. धावा संख्या झाली ती 10. एकूण 60 धावा करायचे आहेत आणि साधीसुधी धावत संख्या नाही. 4 ओव्हरमध्ये 59 धावसंख्या साधीसुधी ही धावत संख्या नाही आहे. धावसंख्या 10 झाले. पाटील ब्रँड कुणाल पाटील यांच्याकडून पारितोषिक केलंय. शॉर्ट ऑन पुल फटका फसलाय. हो गुड कॅच. मॉन्टीनं पकडलाय कॅच. गुलशन बहिरची पारी समाप्त. फलंदाज बाद गुलशन आउट. थँक्यू. या ठिकाणी सन्मान आम्ही करतोय आणि मी सन्माननीय विद्याधरजी भोईर साहेब यांना विनंती करतोय की आपण लेजंडरी आहात, मास्टर्स क्रिकेटचे आमचे अध्यक्ष आहात आणि आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक बहुजन विकास आघाडी धर्मेंद्रजी यादव साहेब यांचा आपण हा सन्मान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे साहेब आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर शिवसन्मान हा या ठिकाणी आम्ही तुमचा करतोय आणि मी विद्याधर भोईर साहेब यांना विनंती करतोय की आपण साहेबांचा शिवसन्मान या मुख्य मंचावर करावा. डिबेन लाईव्ह कॅमेरामॅन. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता पण नो बॉलचा इशारा आहे. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलाय. नो बॉलचा इशारा येतोय. या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय नगरसेवक बहुजन विकास आघाडी वसई विरार महानगरपालिका धर्मेंद्रजी यादव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय. या स्पर्धेला आर्थिक सहकार्य साहेबांच्या माध्यमातून दिले गेलेलं आहे. शिवसन्मान या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर केला जातोय. थँक्यू साहेब, तुम्ही आलात आमच्या पाणसुगावमध्ये. आपलं मनापासून पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि धन्यवाद तुम्ही आमच्या या स्पर्धेला, कारण हा छोटासा गाव आहे, या ठिकाणी आपल्यासारख्या लोकांची मदत येणं हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू. असंच प्रेम सदैव राहू द्या इतकीच आम्ही आशा करतो आणि धन्यवाद तुम्ही इथे आलात. तुमचं मनापासून आभार. वाईट बॉल आहे. खेळपट्टीच्या पूर्ण बाहेर पडला ना सर तर नो बॉल आपण देतो. या खेळपट्टी छोटी आहे या अनुषंगानं. धावसंख्या 12 झाली आहे. मॅच रफ अँड टफ नॉकआउट मॅच आहे. दोन्ही टीमला पूर्ण कल्पना आहे, जिंकलो तर पुढे जाणार, हरलो तर प्रवास संपेल. मगाशी काही मॅचला आपण जो पहिली मॅच प्राप्ती वॉरियर्स आणि गावदेवी पांजू याच्यामध्ये थोडेफार चढ उतार होते. या मॅचमध्ये तसं नाही आहे, कारण दोन्ही संघ जास्त फरकाने हरले नाहीत आणि दोघांचाही नेट रन रेट चांगला आहे. त्याच्यामुळे क्वालिफाय व्हायचं आहे ते जिंकायचं आहे. पर्यायी मार्ग फक्त एकच. ऑप्शनच्या बाहेर यावेळेस स्क्वेकरचा फटका कन्वर्ट केला गेला आहे. कव्हर डीपला फिल्डर आहे. वन हँड चेंडूला पिक केलं. चांगलं शतरक्षण. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो दिला जातोय.
2 धावा इथे मिळतील. धावा संख्या झाली ती तब्बल 14. 59 करायचे आहेत. थोडासा वेग वाढवावा लागेल. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. अचानक क्रीडा मंडळ. चला, जे फर्स्ट गिअर मध्ये गाडी सुरू आहे ना ती आता थोडीशी रंपम करा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा नितीन पाटील. फुलटॉस. जसा चेंडू बॅटवर आला तसा चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकला गेला. म्हणतात ना क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. हा षटकार. बघा, म्हटलं ना की अचानक क्रीडा मंडळाला गाडी जी धीमी सुरू आहे ना त्या गाडीला थोडंसं गेअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. आणि प्रमोदला ठाऊक आहे, ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहेत, स्वतःची मालकीची रिक्षा आहे आणि त्याला माहीत आहे कधी गाडी टॉप गिअरमध्ये टाकायची आणि कधी गाडी फर्स्ट सेकंड गिअरवर चालवायची आहे हे त्याला बरोबर ठाऊक आहे. धावा 20 झालेत. मिस केला प्ले अँड मिस. नितीन पाटीलला भरपूर ट्रेन केले आतिशनं. 9ची ओढी, 9.5ची ओढी आणि नालीवर बसायचं नाही, ओढीच्या मागे येऊन बसायचं. आतिश थोडंसं त्याला चर्चा देणार, त्यांना मार्गदर्शन करणार कशा प्रकारे त्याला गोलंदाजी करायची आहे PPL मध्ये. या गोष्टी बऱ्याचदा पाहिल्यात. हो, इथे थांबणार नाही, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय 6 धावांसाठी. जितक्या बॅटरच्या जवळ जाणार तितक्या चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकला जाणार. हा येतोय खणखणीत षटकार. 6 26-26. चला, चर्चा जास्त करू नका. पुन्हा एकदा मी विनंती करतोय. आता मात्र 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 मध्ये 33 धावांची गरज. बारा चेंडू 33 धावा. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. असं नाही की मॅच अचानक कला क्रीडा मंडळाच्या बाजूने गेले किंवा आज ही मॅच जी आहे या ठिकाणी एकविरा चॅलेंजरच्या बाजूने गेले. ही मॅच अगदी मधल्यामध्ये आहे आणि इथे ही मॅच कधीही टर्न होऊ शकेल. जय भोईर एक अतिशय नामवंत खेळाडू. लेदर अँड टेनिस बॉल क्रिकेट चांगला एक्सपिरियन्स आहे या खेळाडूजवळ. काउंटी क्रिकेट त्यानंतर टाइम शील्ड या स्पर्धा खेळलेला खेळाडू आहे. अंडर 16 जवळपास मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून देखील काही स्पर्धा जय खेळलाय, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आज जो विश्वास जयवर दाखवलाय ना टीम कॅप्टन टीम लीडरनं, त्या विश्वासाला खरं उतरायचं आहे, त्या विश्वासावर खरं उतरायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला बघा 33 करायचे आहेत म्हणजे जवळजवळ या ओव्हरमध्ये तुम्हाला 18 ते 20 धावा. मागच्या ओव्हरचं प्रेशर तुम्हाला कमी करायचं असेल ना तर या ओव्हरमध्ये 18 ते 20 धावा अचानक कला क्रीडा मंडळासाठी. आणि तितक्या ताकदीचे दोन्ही खेळाडू क्रीजवर आहेत. तेजकुमार राऊत आणि प्रमोद भोईर दोन्ही स्टारकास्ट आहेत. म्हणजे जयसमोर इथे हाड आणि तिथे वीर. एक खूप मोठं चॅलेंज आतिश त्यांना समजावत आहेत कशा प्रकारे तुम्हाला चेंडू टाकायचं आहे. (26) 26 झालेत. गोलंदाज तयार. तिसरं षटक घेऊन जय भोईर.
पहिला चेंडू खोलवा डब्याचा चेंडू होता. ऑन साइड चेंडू टर्न केलं स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मधून फिल्डर वेगानं येतो वीरू. फक्त सिंगल. एक के बिना कुछ नहीं मिलने वाला. एक से एक काम चलाना पड़ेगा. धावा संख्या 27. 11 चेंडू आणि 32 धावांची गरज. 11-32. गोलंदाज या स्ट्राइक एंडला प्रमोद भोईर. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आलाय. लॉफ केलं. ओ अंदाज चुकलाय. एक तर तुम्हाला कॅच घ्यायचंय किंवा अंगाने चेंडू तुम्हाला अडवायचंय. बघा इथून हा चौकार आलाय की अचानक क्रीडा मंडळाची इथून मॅच स्टार्ट झाली. अशा प्रकारे मागच्या मॅचचा आपण विचार केला. एक चौकार आला तिथून मात्र मॅच टर्न झाली. इथे चौकार आलाय का इथून मॅच स्टार्ट होईल का. या 4 धावांना धावसंख्या झाली ती तब्बल 31-31. 10 चेंडू आणि 28 धावांची गरज. 10-28. गोलंदाज पुन्हा एकदा या स्ट्राइक एंडला प्रमोद. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता. बघा फुटवर्कचा वापर तुम्ही केला नाही तर चेंडू शक्यतो बॅटवर येणं अवघड असेल. चेंडूच्या मिरिटवर येऊन तुम्हाला खेळावं लागेल. आणि मी म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेट अँड लेदर बॉल क्रिकेट या दोन्ही क्रिकेटचं चांगलं मिश्रण असा गोलंदाज आहे जय भोईर. ओ व्हॉट शॉट. अगदी जयच्या घरामध्ये पाठवलंय. ज्या ठिकाणी जय भोईरचं घर आहे ना तिथे चेंडूला पाठवून दिलंय. म्हटलंय की जा आता शोधून आणा चेंडू. षटकार. चला मॅच थांबू नका. बॉल घ्या लगेच. जुना बॉल आलाय तो मॅचचा बॉल येईल तेव्हा येईल. मॅच थांबू नका प्लीज. वेळ महत्वाचा आहे. 4:30 वाजलेत. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. 8-22. ची मॅच बॉल आलाय तोच चेंडू घ्या. 8 चेंडू आणि 22 म्हणजे हे जे चेंडू आहेत ना हे जे 2 चेंडू आहेत हे अचानक क्रीडा मंडळासाठी देखील महत्वाचे आहेत. आणि दुसऱ्या बाजूला एकविरा चॅलेंजर्स या टीमसाठी देखील महत्वाचे आहेत. सेमीफायनल मॅच खेळायची आहे. जिंकायचं आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा पुढे आलेत. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर. ओ फंबल झाले. मिसफील्ड झाले. चुकी झाले वीरेंद्र भोईर कडून. 1च्या जागी मोजावे लागल्या 2 धावा. 2 धावेनं धावा संख्या झाली ती तब्बल 39. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. 7-20. चला 7-20 ची मी तुम्हाला वेळ सांगत नाहीये. 7 चेंडू मध्ये तुम्हाला 20 धावा करायचे आहेत. दोन्ही खेळाडू ताकदवर आहेत. दोन्ही खेळाडू मोठमोठे फटके खेळू शकतात. 40+ मास्टरचे दोन्ही खेळाडू आहेत. पांडू स्पोर्ट्स पांडू मास्टरचे दोन्ही खेळाडू आहेत. प्रमोद भोईर जी यंदाची आगरी कोळी प्रीमियर लीग 38 वर्षांना पहिली प्रीमियर लीग आगरी कोळी होत आहे. त्या जय बामनदेव या टीमचे आयकॉन आहेत आणि या ठिकाणी देखील अचानक क्रीडा मंडळाचे आयकॉन आहेत. ऑन साइडला चेंडूला टर्न केले. चेंडू डीप मध्ये येतोय. मिडविकेट क्षेत्रामध्ये 1 धाव. SM फिटनेसचे सर्वा आदरणीय सन्माननीय शुभमजी म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक 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 स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर शुभम म्हात्रेजी आपलं हार्दिक स्वागत. SM जिमचे
सर्वा नेहमीच पाणजू प्रीमियर लीग असली की पाणजू प्रीमियर लीगसाठी ज्या वेळेस आम्ही त्यांना कॉल केला आहे त्या वेळेस ते पाणजू प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी आलेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक वर्षी नेहमीच सहकार्य हे पाणजू प्रीमियर लीगसाठी दिलं गेलेलं आहे। SM जिमचे सर्वा शुभमजी म्हात्रे, त्याच्यानंतर शिवसेना युवा अध्यक्ष आहेत शुभमजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत। मॅचच्या दिशेने आपण जाऊया। धावसंख्या 40। आज हवेचं प्रमाण भरपूर कमी आहे आणि त्याच्यामुळे ऑन साईडला चेंडू जितका हवेचं प्रमाण कमी आहे ना त्या अनुषंगाने ऑन साईडला चेंडू चांगल्या प्रकारे येतोय। अगेन्स्ट द विंड्स खेळणं म्हणजे कठीण आहे, लक्षात ठेवा। दुपारच्या क्षेत्रामध्ये जी हवा होती ना त्या अनुषंगाने अगेन्स्ट द विंड चेंडू आले नाहीयेत, काही फटके फसले, जेलबाच्या सोबत स्वरूपात काही फलंदाज बाद झाले, मात्र हवेचं आता प्रमाण कमी झाले त्यामुळे अगेन्स्ट द विंड चेंडू आता येऊ शकतील। पाटील ब्रँड कुणाल पाटील यांच्याकडून पारितोषिक आले। सेवागनं मॅच जिंकवली तर या ठिकाणी सेवागला 1 नाही 2 नाही 3 गिफ्ट दिले जातील, मात्र प्रमोद भोईर म्हणतात सेवाग तुला माझ्याकडून गिफ्ट। हा षटकार वाईट इश लॉंग ऑनच्या बाहेर 6। चला 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 आता माझा चेंडू शिल्लक आहे ते 5 आणि 5 मध्ये बनवायचे आहेत त्या 13 धावा। 5 चेंडू आणि 13 धावांची गरज। 5-13। चला मॅच आले। पहिल्या चेंडूवर षटकार डोकला, मात्र वापसी करावी लागेल चेतन नाईकला। समोर प्रमोद भोईर अगेन्स्ट द टर्न, आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक। हा आहे प्रमोद भोईर यांचा मास्टर स्ट्रोक। चौकार 4। दोन चेंडू आणि 2 मध्ये 10 आलेत। आता 4 मध्ये सेवागला 9 डिफेन्स करायचे आहेत। भले 2 मध्ये 10 आलेत, 4 मध्ये 9 डिफेन्स करायचे। आता प्रमोदला आपली लय घालवायची नाहीये। आता प्रमोदनं अचानक क्रीडा मंडळाला विजयाची चाहूल लावू दिले आणि या ठिकाणी प्रमोद भोईरला आता आपली लय घालवायची नाहीये, लय गमवायची नाहीये। म्हणतात ना मिले सूर तेरा हमारा तुम्हारा, त्याप्रमाणे या ठिकाणी तो सूर गवसलाय प्रमोद भोईरला, तो सूर मात्र या ठिकाणी गमवायचा नाहीये। 50 झाले आहेत, 9 करायचे। चेंडू शिल्लक आहे 4। शॉर्ट बॉल आहे, वापसी केले म्हटलंय, वापसी केले या ठिकाणी। चेतन नाईक म्हटले 2 मध्ये 9 दिलेत, 2 मध्ये 10 दिलेत। या ठिकाणी 4 चेंडू तुम्हाला चांगले टाकायचे आहेत, तर या 4 मध्ये 2 चांगले फटके प्रमोद भोईरला खेळायचे आहेत। डॉट बॉल आलाय, हा डॉट बॉल नक्कीच गावदेवी पाणजो माफ करा एकविरा चॅलेंजरसाठी भरपूर काही देऊन गेलाय। एकविरा चॅलेंजरच्या त्या आशांना या ठिकाणी उदाहरण आलंय। हा डॉट बॉल नव्हता, ही एक प्रकारे म्हणायचं गेलं तर एनर्जी होती एकविरा चॅलेंजर्स या टीमसाठी। ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू सोडूया, चेंडूला थोडंसं लेफ्ट केलंय। व्हाईट बॉलचा इशारा बघा, थोडीशी मजा मस्ती करतात आतिश भोईर त्या ठिकाणी। ज्याप्रमाणे आपण IPL मध्ये क्रिस गेलला अशा प्रकारे मजाक मस्ती करताना पाहिले। 3 चेंडू आणि 8 धावांची गरज। 1 चेंडू सेवागला चांगला टाकायचा आहे आणि या ठिकाणी
एक चांगला चेंडू प्रमोद भोईरला ठोकायचा आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. चला चला प्लीज, पंचांसोबत जास्त संवाद साधू नका प्लीज. चला एक चांगला चेंडू, मॅच थोडीशी टाईट होईल. हे काम सेवागला करायचंय, तर या 3 चेंडू मध्ये एक चांगला फटका प्रमोद भोईरला मारायचा आहे. 3 चेंडू, 8 धावांची गरज. बघा एका बाजूला बामनदेव टीमचे कॅप्टन मॅच पाहतायत, राजेश पाटील प्रमोद भोईर यांची बॅटिंग पाहतायत. हा चेंडू चाललाय 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 आणि निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. मॅच संपली नाहीये. कंपल्सरी चेसिंग अँड ड्रेसिंग 2 धावा कंपल्सरी करायचे आहेत. कंपल्सरी 2 धावा करायचे आहेत. सेवक चेतन नाईक, नाव चेतन. थोडंसं दुःखाचं वातावरणामध्ये चैतन्य स्मृती आणावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमचा होप सोडावा लागेल. त्यासाठी चेतन नाईकला एक आणखीन चांगला चेंडू हाताळावा लागेल. चांगला चेंडू हवाय. एकविरा चॅलेंजर्सला चांगला चेंडू. बघा एक मॅच अशी झाली होती, 2 चेंडूमध्ये 1 झाला नव्हता. 2 मध्ये 1 झाला नव्हता मागच्या मॅचला. दुसऱ्या बाजूला प्रमोद यांना मॅच विन करू द्यायची आहे. मागच्या मॅच मध्ये जी चुकी घडली होती ना एकविरा चॅलेंजर्स कडून, ही चुकी प्रमोद भोईर यांना करायची नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय आणि विकेट गेलाय. एक ही किया लेकिन सबसे हटकर किया सहवाग ने. प्रमोद भोईर आउट. अभी मजा आएगा ना भिड़ो. थँक्यू. बघा एका साईडला आमचा पाटील ब्रँड कुणाल पाटील याने 3 गिफ्ट लावलेत कुणाल, खास करून चेतनसाठी. चला चला बसू नका मित्रांनो. वेळ महत्वाची आहे. बसू नका. आता एक चेंडू शिल्लक आहे. 1 मध्ये धावा करायचे आहेत त्या 2. 1 मध्ये 2 करायचे आहेत. धनेश नाईक काहीसं सांगण्यासाठी आलेत. काही मंत्र दिलाय धनेश नाईकनं, बघूया. खास करून स्वप्नील शेडगे यांना. चला चर्चा करू नका, पाणी घ्या आणि मॅच स्टार्ट करा मित्रांनो, कारण 4:45 वाजायला आलेत. 2 मॅच आपल्या अजूनही बाकी आहेत. 3 मॅच बाकी आहेत. 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. 3 मॅच बाकी आहेत. तर प्लीज कोऑपरेट करा, नाहीतर फायनल कमी ओव्हरची होईल. सँडीचा वापर का केला नाही हेच कळलं नाही मला. सँडी देखील एक चांगला गोलंदाज आहे. बोला सर, बसले का ट्रेन मध्ये? मस्त एसी ट्रेन भेटली. बरं टेन्शन नाही तुम्हाला. जा मस्त भरेल. थंडा कुलकुल. 1 बॉल 2 मॅच आले. 1 बॉल 2 मॅच आले. 1 बॉल 2 मॅच आले. 1 चेंडू 2 धावा. सेवागनं मॅच आणले. नाव आहे चेतन नाईक, मात्र प्रेमानं सेवाग म्हणतात. तर दुसऱ्या बाजूला स्वप्न पूर्ण करायचंय. अचानक कला क्रीडा मंडळाचं स्वप्न चॅम्पियन बनण्याचं आहे. ते स्वप्न पूर्ण करायचं स्वप्नीलला. चला नितीन प्लीज मित्रा. अरे काय गपना, काय चाललंय नितीन? वेळ किती झालाय? कशा मॅचेत होती 3-3? बघा इथे वेळ गेलाय थोडासा, आणि वेळ हा नक्की कुणाचा गेलाय हे कळेल.
चर्चा झाली होती, पाण्याचा ड्रिंक आला होता, आतिशनं चांगलं मार्गदर्शन केलं होतं, मध्येच चेंडू टाकताना नितीननं थांबवलं. ही जी वेळ गेले ती नक्की वेळ कोणाची गेले. एक चेंडू 2 धावा. गोल आणि अशा रीतीनं एकविरा चॅलेंजर संघ विन झालाय. सेमीफायनल मध्ये आज संघ प्रवेश करतोय. 2 चेंडू मध्ये 2 धावा करू शकला नाही अचानक कला क्रीडा मंडळ. मी म्हंटल होतं प्रमोदला सूर गवसलाय, तो प्रमोदला सूर गमवायचा नाहीये. ज्या ठिकाणी प्रमोद भोईरची विकेट पडली आणि त्या ठिकाणी होप्स वाढले एकविरा चॅलेंजर्स या टीमचे. अभिनंदन टीम एकविरा चॅलेंजर्स आणि हॅडलक अँड बॅडलक अचानक कला क्रीडा मंडळ. चला जाऊया आपण या सेमीफायनल मॅचच्या दिशेनं. सध्याच्या घडीला जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. थँक्यू डीजे. चला बोलूया आपण मॅन ऑफ द मॅच आणि पहिल्या सेमी